आता थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे. उपांत्य फेरीचा सामना असेल सेमीफायनल. अद्वैत 11 विरुद्ध जॉर्ज 11. दोन्ही संघ मातब्बर असे दोन्ही संघ आहेत अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे. जॉर्ज 11 नावाजलेले असेल, तसेच त्याचप्रमाणे आताच तुम्ही अद्वैत 11 या संघाची देखील कामगिरी पाहिली. त्यांनी चेतन 11 या संघाला एकतर्फी मात दिली. असा हा अद्वैत 11चा संघ आणि जॉर्ज 11 असा म्हणजे अगदी तुल्यबळ असा सामना. जॉर्ज 11 विरुद्ध अद्वैत 11. नाणेफेक देखील झालेला आहे. जॉर्ज 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे फलंदाजी करता आलेले आहेत अद्वैत 11. सामन्याला सुरुवात झालेली आहे. जॉर्ज 11 विरुद्ध अद्वैत 11 चालू असलेला सामना. जॉर्ज 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे फलंदाजी करता मैदानात आले अद्वैत 11 हा संघ. करण पाटील आणि आनंद लोके सलामीवीर जोडी सामना करतील. आनंद लोके आणि ऋतिक गोडे हे मागील सामन्याचे सामनावीर. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे त्यांची. ऋतिक गोडे सामनावीर झालेले. ऋतिक गोडे अतिशय तोलामोलाची अशी गोलंदाजी केलेली त्यांनी. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून देखील पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. अशी ऋतिक गोडे यांचा सामना करतील करण अद्वैत 11 यांचे. 2 चेंडू 3 धावा बिनबाद. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि अचूक थ्रो, परंतु गडी काही बाद करण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये जॉर्ज 11 या संघाला. संघाची वाढती धावसंख्या 4 धावा बिनबाद 4 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. ऋतिक गोडे अतिशय उत्कृष्ट असा फटका. चौकार मिळवण्यात यश मिळालेलं आहे अद्वैत 11 या संघाला. चौथा चेंडू होता. 8 धावा झालेल्या आहे. बिनबाद 8 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली त्यांनी गेल्या सामन्यामध्ये, परंतु यावेळी त्यांच्या 5 चेंडूंमध्ये 9 धावा वसूल केल्या आहेत. कारण की त्यांच्या समोर आहे तेवढाच बलाढ्य संघ अद्वैत 11. 5 चेंडूंचा सामना झालेला आहे आणि 9 धावा बिनबाद 9 धावा.
पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील करण. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यश आलेलं नाही. परंतु एक धाव घेण्यामध्ये नक्कीच ते यशस्वी झालेले आहे. संघाची वाढती धावसंख्या 10 धावा, बिनबाद 10 धावा. चालू असलेला सामना जॉर्ज 11 विरुद्ध अद्वैत 11. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. पंचांना, दोन्ही पंचांना मी विनंती करतो, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. आपल्याकडे वेळेचा अभाव असल्या कारणाने तुम्ही सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. पुन्हा एकदा मी विनंती करतो. आता दुसरं षटक, दुसरं असं बहुमूल्य असं षटक. आता या दुसऱ्या षटकाचं मी वैशिष्ट्य पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जो आहे, या शेवटच्या चेंडूवर डबल बारचा फटाका फुटतो. म्हणजेच संधी आहे फलंदाजाला आणि गोलंदाजाला देखील. दुसऱ्या षटकातील शेवटचा असा बहुमूल्य चेंडू, डबल बारचा फटका, ज्याच्यामध्ये जर तुम्ही फलंदाजाने जर चौकार मारण्यात यश मिळवलं किंवा षटकार मारण्यात यश मिळवलं तर त्याच्या दुप्पट धावा. म्हणजे चौकार मारला तर तुम्हाला 8 धावा आणि षटकार मारला तर 12 धावांची भर तुम्ही घालू शकता आपल्या संघाच्या धावसंख्येत. आणि जर गोलंदाजाला यश मिळालं गडी बाद करण्यात या चेंडूवर, तर ते समोरच्या संघाच्या, विरुद्ध संघाच्या -4 धावा करण्यात यश तुम्हाला मिळेल, ज्याचा तुमच्या संघाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे दोन्ही संघाच्या फलंदाज आणि गोलंदाजाला संधी आहे या दुसऱ्या षटकातील बहुमूल्य अशा डबल बारच्या फटक्यावर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, ज्याला अजून थोडी वेळ आहे, अजून दुसऱ्या षटकाला सुरुवात देखील झाली नाहीये. अजूनपर्यंत गोलंदाज देखील कोण आहे हे देखील अजूनपर्यंत ठरवण्यात आलेलं नाहीये. काहीसा वेळ लावतायत दोन्ही संघ. मी पुन्हा एकदा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन्ही पंचांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. वेळेचा अभाव आहे आपल्याकडे. आणि जर तुम्हाला एखादे संघ याच्यामध्ये सहाय्य करत नसतील तर आपल्याकडे काही शस्त्र आहेत, -4, -5, त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो दोन्ही संघांना त्यांनी सहकार्य करावे आणि पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. चालू असलेला सामना जॉर्ज 11 विरुद्ध अद्वैत 11. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक 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 स्वागत. माननीय सौ माधुरी योगेश भोईर, स्थानिक नगरसेविका, तसेच माननीय श्रीयुत योगेश भोईर, माजी नगरसेवक, यांचे प्रत्येक वर्षी आम्हाला या स्पर्धेकरता मोलाचे सहकार्य लाभत असते. त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. फक्त या आमच्या क्रिकेट स्पर्धेसाठीच नाही तर प्रत्येक गरजवंतांसाठी असे त्यांच्या मागे खंबीरपणे अशा उभे राहणाऱ्या आमच्या स्थानिक नगरसेविका माननीय सौ माधुरी योगेश भोईर यांचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमीच आहे. ज्यावेळी कोणत्याही गरजवंतूला गरज असेल त्यावेळी पहिला दरवाजा ठोठावला जातो हा येथील शाखेचा. आणि ज्याच्या नगरसेविका आहेत या सौ माधुरी योगेश भोईर, आणि त्यांना नक्कीच तिकडे न्याय मिळतो. त्यानंतर माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब हे देखील आमचे मित्र देखील आणि त्याचप्रमाणे माजी नगरसेवक देखील प्रत्येक वर्षी आम्हाला या स्पर्धा पार पाडण्याकरता मोलाचे सहकार्य करत असतात. त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत.
पुन्हा एकदा विनंती, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी, वेळेचा अभाव आहे. जर तुम्हाला कोणताही संघ सहाय्य करत नसेल सामना सुरू करण्याकरता तर तुम्ही आपले शस्त्र बाहेर काढू शकता. तो -4 -5 चे जे आहेत ते नक्कीच दोन्ही संघांनी सहकार्य करावे, पंचांना तसेच आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना. अन्यथा तुम्हाला या प्रशांत चषकामधील नियमांचं काही कोणाला सांगावं लागत नाही. प्रत्येकाला माहिती आहे इकडे नियमांचं किती काटेकोरपणे पालन केलं जातं आणि ज्याच्यामुळे तुम्हाला काही तोटे देखील काही संघांना झालेले आहेत -4 -5 च्या स्वरूपात. त्यामुळे तुम्ही सहाय्य करावे आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे हार्दिक 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 स्वागत. स्थानिक नगरसेविका माननीय सौ माधुरी योगेश भोईर तसेच माजी नगरसेवक माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब यांचे प्रत्येक वर्षी आम्हाला मोलाचे सहकार्य लाभत असते या स्पर्धेकरता. त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. तसेच त्यांच्यासोबत उपस्थित महिला शाखा संघटक श्रीमती सुरेखा मोरे तसेच आमचे सर्वांचे लाडके श्रीयुत महापणकर साहेब यांचे देखील प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे हार्दिक आभार. तसेच व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत उदेश पाटेकर साहेब मागाटणे विधानसभा प्रमुख, त्यानंतर माननीय श्रीयुत आत्माराम कांबळी साहेब शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 25, तसेच समस्त महिला शिवसैनिक या देखील प्रत्येक वर्षी आवर्जून या स्पर्धेकरता येत असतात आणि आम्हाला दाखवत असतात, आम्हाला एखाद्या आईप्रमाणे आमच्या पाठीशी उभे असतात या स्पर्धा पार पाडण्याकरता. त्याबद्दल या सर्व महिला शिवसैनिकांचे हार्दिक आभार. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे पुन्हा एकदा मी विनंती करतो, कोणत्याही संघांनी पंचांशी या कार्यकर्त्यांशी वाद घालू नये. या स्पर्धेला लवकरात लवकर सुरुवात करावी. आता मी एकदा शेवटची संधी आहे तुम्हाला, मी पंचांना देखील विनंती करतो की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. जो निर्णय असेल तो लवकरात लवकर सुरुवात करावा. जर कोणी हा संघ तुम्हाला जर सहाय्य करत नसेल तर तुम्ही हत्यार म्हणजे शस्त्र काढू शकता. -4 -5 ची नक्कीच तुम्हाला मग सहकार्य करतील. त्यामुळे लवकरात लवकर सुरुवात करावी सामन्याला. या सामन्याचे पंच प्रसाद आणि तुषार प्रत्येक वर्षी आमचे हे पंच आहेत. प्रसाद, तुषार, संदीप मुल्ल्या, प्रवीण साळवी, त्यानंतर राहुल मोरे, रोशन पाटणकर हे या स्पर्धेमध्ये पंचांचे काम अगदी काटेकोरपणे करतात. त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. काहीसा अडथळा आलेला सामन्यामध्ये आणि त्याचा लवकरच आता आम्ही आहे. अद्वैता 11 विरुद्ध जॉर्ज 11 असा चालू असलेला सामना. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु गाडी माझ्या मते तरी, परंतु पाहूया, अजूनपर्यंत निर्णय कळवला नाही त्यामुळे मी माझं काही भविष्य काही मी सांगू शकत नाहीये. बघूया, पंच निर्णय लवकरच कळवतील आणि पंच प्रसाद शिंदे यांना देखील काहीस अडचण आलेली आहे निर्णय कळवण्यात. त्यामुळे नक्कीच ते तिसऱ्या पंचांची मदत घेतील. आपला तिसरे पंच देखील आपल्या मैदानावर उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांची मदत घेत त्यांनी हा गडी धावबाद म्हणून घोषित केलेला आहे. पंचांचा निर्णय हा अंतिमच राहील याची दोन्ही संघांनी पुन्हा एकदा नोंद घ्यावी. 1 षटक आणि 1 चेंडूंचा सामना झालेला आहे आणि आनंद लोके यांच्या मार्फत पहिला गडी बाद झालेला आहे. 4 चेंडूंमध्ये त्यांनी वैयक्तिक 6 धावा केल्या, म्हणजेच 10 धावांमध्ये वैयक्तिक त्यांच्या 6 धावा होत्या. मोलाचे योगदान होतं, परंतु गडी बाद झालेले आहेत. आनंद लोके
आणि अजूनही करण पाटील जे सलामीवीर होते ते अजून शिल्लक आहेत. 4 चेंडूंचा त्यांनी सामना केलेला आहे, 3 धावा केलेल्या आहेत आणि आता त्यांची साथ देण्याकरता आलेले आहेत. घनश्याम आणि मनीष यादव आपल्या संघाकरता दुसरं षटक घेऊन आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन दुसरं असं बहुमूल्य असं हे षटक आहे. त्याकरता मनीष यादव यांची नेमणूक केलेली आहे दुसऱ्या या षटकामध्ये. त्याप्रमाणे ते गोलंदाजी देखील करत आहेत. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्यांनी 1 धाव केलेली आहे आणि 1 गडी धावबाद देखील केलेला आहे. त्यामुळे थोडंसं यश आतापर्यंत तरी मनीष यादवकडे आहे. परंतु अजून उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू जरी आपण सांगू शकतो, परंतु हा शेवटचा जो चेंडू आहे, जो डबल बारचा फटका, हा डबल बारचा फटाका कोणाच्या बाजूने झुकेल ते आता पाहण्यावर आहे. जॉर्ज 11 विरुद्ध अद्वैत 11, कोण हा डबल बारचा फटका फोडतंय हे पाहावं लागेल. नक्कीच त्यांच्या संघाला त्याचा फायदा होईल. जर गडी बाद झाला तर जॉर्ज 11 या संघाला, आणि जर चौकार मारण्यात यश मिळालं तर अद्वैत 11 या संघाला या संधीचा पुरेपूर फायदा घेता येईल. परंतु अजून त्याला काही चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 1 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 11 धावा, 1 गडी बाद, 11 धावा. मनीष यादव गोलंदाजीसाठी तयार. घनश्याम सामना करतील त्यांचा. स्वीपचा अतिशय उत्कृष्ट फटका होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक असा थ्रो देखील होता, परंतु धावबाद करण्यात काही यश मिळालेलं नाहीये. एखाद्यावर समाधान मानावं लागत आहे अद्वैत 11 या संघाला. संघाची धाव संख्या झालेली आहे 12 धावा, 1 गडी बाद, 12 धावा, 1 षटक आणि 3 चेंडू एवढा सामना आतापर्यंत झालेला आहे. सामना करतील करण पाटील. मनीष यादव यांच्या गोलंदाजीचा अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करते. 3 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा दिल्या आहेत आणि यावेळी गडी बाद देखील करण्यामध्ये यश मिळालेलं. पहिला एक धावबादच्या स्वरूपात एक गडी बाद केलेला त्यांनी, आणि आता यावेळी त्यांनी 12 धावा मारण्याचा प्रयत्न केलेला. पण 12 धावा मारण्याचा हा प्रयत्न हा फक्त दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर होऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही षटकार मारलात तर तुम्ही 12 धावा वसूल करू शकतात, अन्यथा दुसऱ्या कोणत्याही चेंडूवर तुम्ही 12 धावा करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला तंबूत परतावं लागेल. ज्याप्रमाणे आताचा जो गडी बाद झाला, करण पाटील यांनी देखील तोच प्रयत्न केलेला, ज्याच्यामध्ये यश मिळालेलं आहे मनीष यादव यांना. दुसरा गडी बाद झालेला आहे अद्वैत 11 या संघाचा. संघाची धाव संख्या झालेली आहे 12 धावा, 2 गडी बाद, 1 षटक आणि 4 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा फटका होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, एखाद्यावर समाधान मानावं लागत आहे. आणि ज्याप्रमाणे मी आता मागासपासून सांगत होतो, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू डबल बारचा फटका आता फुटणार आहे. उपांत्य 5 चेंडू झालेले आहेत ना, 5 चेंडू झालेले आहेत, 5 चेंडू. आणि आता डबल बारचा फटका पाहूया कोणाच्या बाजूने फुटतोय. अद्वैत 11 विरुद्ध जॉर्ज 11, दोन्ही संघांना संधी. म्हणजे घनश्याम जे फलंदाजी करतायत त्यांना देखील संधी आहे. चौकार मारला तर तुम्ही 8 धावा वसूल करू शकता, षटकार मारला तर 12 धावा वसूल करू शकता. आणि मनीष यादव यांना देखील संधी आहे. जर त्यांना गडी बाद करण्यात यश मिळालं तर ते जॉर्ज 11 या संघाच्या, माफ करा, अद्वैत 11 या संघाच्या वजा 4 धावा करू शकतात. त्यामुळे दोन्ही संघांना संधी आहे. पाहूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. मनीष यादव गोलंदाजीसाठी सामना करतील घनश्याम. आणि षटक संपलेला आहे, म्हणजे निर्धाव असा चेंडू. म्हणजे जॉर्ज 11 ने हा डबल बारचा जो फटका आहे तो फोडलेला आहे. काहीसं यश मिळालं नाही त्यांना गडी बाद करण्यात, परंतु निर्धावाचा चेंडू म्हणजे थोडंसं यश म्हणावं लागेल जॉर्ज 11 या संघालाच.
त्यामुळे अद्वैत इलेव्हन या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 13 धावा 2 षटकांनंतर. आता उर्वरित 2 षटकांवर अवलंबून किती धावांचं आव्हान देत आहे जॉर्ज इलेव्हन या संघाला. जॉर्ज इलेव्हन हा बलाढ्य असा संघ आहे, त्यांच्या समोर तुम्हाला निश्चितच मोठ्या धावसंख्येचं आव्हान ठेवावं लागेल. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 13 धावा 2 गडी बाद आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू किती एका धावावर समाधान मानावं लागत आहे. 14 धावा 2 गडी बाद 14 धावा आणि ऋतिक गोडे यांचं पहिलं षटक थोडस महागडं होतं, परंतु निश्चितच ते कमबॅक करतील. अतिशय नावाजलेले असे गोलंदाज आहेत. याच्या अगोदर उपांत्यपूर्व फेरीचा सामन्यातील सामनावीर देखील ठरलेले असे ऋतिक गोडे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात. पाहूया आता वैयक्तिक असं दुसरं षटक आणि या स्पर्धेतील तिसरं षटक घेऊन ऋतिक गोडे. दोन षटक 2 चेंडू 15 धावा आणि 2 गडी बाद. अद्वैत इलेव्हन हिनोय कुमार आणि घनश्याम 2 फलंदाज सामना करतायत. ऋतिक गोडे यांच्या गोलंदाजीचा. जॉर्ज इलेव्हनचे नावाजलेले असे गोलंदाज आहेत ऋतिक गोडे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. जो काही क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला फेरबदल करायचा आहे तो लवकरात लवकर करून घ्यावा आणि सामन्याला सुरुवात करावी. पुन्हा एकदा विनंती करतो. 2 षटक 2 चेंडू 15 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा विनंती करतो लवकरात लवकर जो काही क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करायचा आहे तो करून घ्यावा. आता परत काही बदल करायचा आहे. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी, परंतु यावेळी गच्चाळ असं क्षेत्ररक्षण तिकडे झालेलं आहे सीमारेषेजवळ, ज्याचा फटका बसला आहे जॉर्ज इलेव्हन या संघाला चौकाराच्या स्वरूपात. वाढती धावसंख्या झालेली आहे अद्वैत इलेव्हन या संघाची 19. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता, तेवढा चांगला टोलावला घनश्याम यांनी, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक काही करू शकला नाही, त्यामुळे चौकाराची भर पडलेली आहे अद्वैत इलेव्हन या संघाच्या धावसंख्येत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. एक चौकार मिळाला तर लगेच क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गडी बाद करण्यात यश मिळाले आहे की नाही ते पाहूया. आता पंच आपला लवकरच निर्णय कळवतील. आणि गडी बाद धावबाद झालेला आहे. अचूक असा थ्रो होता, त्यामुळे गडी धावबाद झालेला आहे. अद्वैत इलेव्हन या संघाला तिसरा झटका भेटलेला आहे धावबादच्या स्वरूपात. आणि घनश्याम हा अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होता, परंतु आता धावबाद झालेला आहे. आता खेळपट्टीवर आहेत हिनोय कुमार
आणि त्यांची साथ देण्याकरता नवीन फलंदाज आलेले आहेत. कुणाल हे साथ देण्याकरता आलेले आहेत. हेनोय कुमार यांची अद्वैत 11 संघाचे नवीन फलंदाज कुणाल. पाहूया ते आपल्या संघाकरता धाव संख्या वाढवण्यास कितपत मदत करतात. आपल्या संघाकरता आतापर्यंत 2 षटक आणि 4 चेंडू झालेले आणि अवघ्या 19 धावा झालेल्या आहेत आणि 3 गडी बाद झालेले आहेत. अद्वैत 11 या संघाच्या नक्कीच त्यांना धावांची गती वाढवावी लागेल, कारण त्यांच्या समोर असलेला संघ बलाढ्य असा संघ जॉर्ज 11चा, त्यांच्या समोर तुम्हाला नक्कीच मोठं आव्हान ठेवावं लागेल, अन्यथा तुम्हाला या स्पर्धेमधून बाद व्हावं लागेल याची देखील तुम्हाला देखील जाणीव असेल. पाहूया पुढील चेंडू घेऊन ऋतिक गोरडे सामना करतील हेनोय कुमार. अतिशय उत्कृष्ट असा फटका, परंतु तेवढंच चपळ असं क्षेत्ररक्षण तिकडे सीमारेषेजवळ. नक्कीच आपल्या संघाकरता त्यांनी 3 धावा वाचवल्या असतील. उत्कृष्ट असा फटका होता पहा. आता सामना करण्यासाठी आलेले आहेत नवीन फलंदाज कुणाल. अजून एकही चेंडूंचा त्यांनी सामना केलेला नाहीये. दोन षटक 5 चेंडू एवढा सामना झालेला आहे आतापर्यंत. 20 धावा, 3 गडी बाद, 20 धावा. अद्वैत 11 ऋतिक गोडे आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सामना करतील कुणाल. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता, परंतु एक धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाहीये. थोडस झेलबादचं देखील आपण अपील करण्यासाठी जात होते की झेलबाद घेऊ शकता, परंतु काही यश मिळालेलं नाहीये आणि 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 21 धावा म्हणजे षटकामागे 7 धावांची सरासरी आणि 3 गडी बाद देखील बाद झालेले आहेत. नक्कीच त्यांना धावांची गती वाढवावी लागेल. षटकामागे आतापर्यंत फक्त 7 धावांची सरासरी आहे आणि त्यांच्या समोर संघ आहे बलाढ्य असा जॉर्ज 11. आणि आता संघाकरता शेवटचं षटक, या शेवटच्या षटकावर अवलंबून असेल अद्वैत 11 किती धावांचं लक्ष देतात जॉर्ज 11 या संघाला. आणि असं हे शेवटचं षटक संघाकरता जॉर्ज 11 करता घेऊन आलेले आहेत. सागर निबाते हे देखील अतिशय नावाजलेले असे गोलंदाज आहेत. सागर जॉर्ज 11 या संघातर्फे खेळतात. सागर निबाते, ऋतिक गोरडे, ज्याप्रमाणे मी आताच प्रशंसा केली सागर निबाते यांची, त्याप्रमाणे त्यांनी तेवढंच मला दाद दिली. तसा साजेसा असा चेंडू टाकला, निर्धाव असा चेंडू. नावाजलेले गोलंदाज आहेत सागर निबाते, जॉर्ज 11 संघातर्फे खेळतात. आतापर्यंत संघाची धावा संख्या झालेली आहे 21 धावा, 3 गडी बाद, 21 धावा, 3 षटक आणि 1 चेंडूंचा सामना झालेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू म्हणता येईल. गडी बादचा अपील, माफ करा, निर्धाव असा नाही, वाईड. पंच प्रसाद शिंदे यांनी वाईड अतिरिक्तच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. कोणी पंचांशी वाद घालू नये. पंच लवकरच नक्की योग्य तो आपला निर्णय कळवतील. कोणी पंचांशी वाद घालू नये. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. कोणीही पंचांशी वाद घालू नये. पुन्हा एकदा विनंती. हॅलो 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 पुन्हा एकदा. हॅलो 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 तिसरा षटक आणि 2
अतिशय तिसरं षटक आणि 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 24 धावा, 3 गडी बाद, 24 धावा. जॉर्ज 11 विरुद्ध अद्वैत 11 चालू असलेला सामना. सामन्याचं हे शेवटचं षटक. 3 चेंडू फक्त शिल्लक आहेत या सामन्यातील म्हणजेच आतापर्यंत जी फलंदाजी करतायत जे अद्वैत 11 त्यांच्या संघावरता फक्त या 3 धावांचीच संधी आहे त्यांच्याकडे. त्यापैकी पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार मारलेला आहे. 28 धावा, 3 गडी बाद, 28 धावा. 3 षटक आणि 4 चेंडूंचा सामना झालेला आहे. आता फक्त शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या सामन्या म्हणजे या अद्वैत 11 या संघाच्या फलंदाजी करता त्यांना फक्त शेवटचे 2 चेंडू शिल्लक उरलेले आहेत. सागर निवाते आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकलेले आहेत त्यापैकी फक्त 7 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट असा फटका परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. त्यांनी आपल्या संघाकरता 3 धावा वाचवलेल्या आहेत. पहा अतिशय उत्कृष्ट ही चपळाईने त्यांनी झेप घेत संघाकरिता 3 धावा वाचवलेल्या आहेत. 5 चेंडूंमध्ये 8 धावा दिलेल्या आहेत सागर निभाते यांनी. त्यामुळे संघाची धावसंख्या झालेली आहे अद्वैत 11 या संघाची 29 धावा, 3 गडी बाद, 29 धावा. आता या शेवटच्या चेंडूवर अवलंबून अद्वैत 11 जॉर्ज 11 संघाला किती धावांचं आव्हान देतात आणि तो चेंडू देखील झालेला आहे आणि चौकाराचा फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता हा. चौकार मिळालेला शेवटच्या चेंडूवर अतिशय उत्कृष्ट असा फटका होता. कोणत्याही फलंदाजाला काहीच संधी नव्हती हा चेंडू अडवण्याकरता. 33 धावा झालेल्या आहेत त्यामुळे 34 धावांचं आव्हान दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळे जॉर्ज 11 या संघाला हा सामना जिंकण्याकरता 34 धावांचं आव्हान दिलेलं आहे अद्वैत 11 या संघाने. आधी काहीसा थोडासा कमजोर वाटत होता अद्वैत 11चा परंतु आता त्यांनी काहीशी सुधारणा करत ज्याप्रमाणे जो आता त्यांना जे आव्हान दिलंय काही थोडाफार कारण अद्वैत 11 कडे देखील तेवढेच मातब्बर असे गोलंदाज आहेत परंतु सामना आता तरी अटीतटीचा होताना दिसत आहे मला. जॉर्ज 11 विरुद्ध चालू असलेला सामना अद्वैत 11. हॅलो 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 पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. चालू असलेला उपांत्य फेरीचा सामना
चालू असलेला सामना अद्वैत 11 विरुद्ध जॉर्ज 11. जॉर्ज 11 यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार मारून दाखवून दिलेला आहे की हा जॉर्ज 11 हा संघ किती बलाढ्य असा संघ आहे. त्यांच्या समोर आव्हान दिलंय त्यांनी 34 धावांचं, परंतु पहिल्याच चेंडूवर त्यांनी चौकार मारून जॉर्ज 11 हा संघ किती बलाढ्य संघ आहे याची जाणीव करून दाखवली त्यांनी अद्वैत 11 या संघाला. अजून भरपूर खेळ शिल्लक आहे, असेच चांगले चांगले फटके आपल्यास पाहावयास इकडे मिळतील. राहुल सर्वदे आणि सुरेश, पुन्हा एकदा उत्कृष्टाचा फटका होता, परंतु थोडस चांगलं तिकडे क्षेत्ररक्षण झालं. नक्कीच चौकाराची छाप पडलेली, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी हा चेंडू अडवलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्या संघाकरता त्यांनी 3 धावा वाचवलेल्या आहेत. 2 चेंडू 5 धावा. आता सामना करतील सुरेश, जॉर्ज 11 या संघाचे सुरेश. यांनी देखील अतिशय उत्कृष्ट हा फटका मारलेला, एखाद्याला समाधान मानावं लागतंय, परंतु तीन चेंडू 6 धावा. जॉर्ज 11 संघ पाठलाग करताना 34 धावसंख्येचा पाठलाग करत आहे जॉर्ज 11चा संघ. अतिशय नावाजलेले असे फलंदाज आहेत हे राहुल उर्फ लॅबो. ज्याप्रमाणे आता मी प्रशंसा केली त्याप्रमाणे तेवढा चांगला फटका होता. प्रणय कांबळी 4 चेंडूंमध्ये त्यांनी 7 धावा दिलेल्या आहे आतापर्यंत आपल्या संघाकरता. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. अजूनही पहिल्या षटकातील सामना करतील सुरेश. उत्कृष्ट असा फटका होता, परंतु एखाद्याला समाधान मानावं लागत आहे. राहुल सामना करतील प्रणय कांबळे यांच्या गोलंदाजीचा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. राहुल यांनी 3 चेंडूंचा वापर केलेला आहे आणि 6 धावा वसूल केलेल्या आहेत आतापर्यंत. राहुल उर्फ लॅबो, नावाजलेले फलंदाज जॉर्ज 11चे. ज्याप्रमाणे ते नजर टाकत आहेत पूर्ण मैदानाच्या चहूबाजूला, कुठेही फलंदाजी आणि कुठेही चौकार मारू शकतात ते. आता घ्या, आधी बघितलं त्यांनी लेग साइडला उजव्या बाजूला, परंतु मारला स्ट्रेट ड्राईव्हचा फटकार. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. 9 धावा बिनबाद, 9 धावा जॉर्ज 11. आता उर्वरित 18 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची आवश्यकता जॉर्ज 11 संघाला हा सामना जिंकण्याकरता. आणि अद्वैत 11 या संघाला रोखावं लागेल त्यांना या 18 चेंडूंमध्ये 25 धावा करण्यापासून, जर त्यांना या पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल. जॉर्ज 11 बलाढ्य असा संघ त्यांच्या समोर आव्हान दिलंय. अद्वैत 11 ने 34 धावांचं लक्ष दिलेलं, 4 षटकांमध्ये 34 धावांचं लक्ष दिलेलं.
आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत आनंद लोके. दुसऱ्या षटकातील एक चेंडू झालेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 10 धावा, बिनबाद 10 धावा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू आनंद लोके आणि यांचा सामना करतील सुरेश. वाईडच्या मार्फत अतिरिक्त अशी एक धाव मिळालेली आहे. सुरेश सामना करतील. यावेळी मात्र गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे. पहिला झटका लागलेला आहे जॉर्ज 11 या संघाला. सुरेशच्या स्वरूपात पहिला गडी बाद झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होती, कारण त्यांच्या समोर अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज लॅबो. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. 11 धावा. पहिला गडी बाद झालेला आहे जॉर्ज 11 या संघाचा. सुरेश आणि आता त्यांची जागा घेण्याकरता आलेले आहेत सूरज आणि त्यांच्या समोर फलंदाजीसाठी आहेत राहुल उर्फ लॅबो. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. अजून उर्वरित 4 चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू असा बहुमूल्य असा तो देखील अजून शिल्लक आहे. आता 3 चेंडूंचा सामना झालेला आहे. आतापर्यंत 12 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आहे. एक षटक 3 चेंडू 12 धावा एक गडी बाद. जॉर्ज 11 सामना करतील आता राहुल उर्फ लॅबो आनंद लोके यांच्या गोलंदाजीचा. अतिशय उत्कृष्ट असा फटका होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे सीमारेषेजवळ एखाद्या समाधान मानावं लागत आहे. लॅबो अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात आपल्या संघाकरता जॉर्ज 11 करता. आतापर्यंत 1 षटक आणि 4 चेंडू एवढा सामना झालेला आहे. 13 धावा एक गडी बाद 13 धावा. यावेळी अजून एक गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे. वाईडची अतिरिक्त अशी एक धाव मिळालेली, परंतु गडी बाद झालेला आहे. सूरजच्या स्वरूपात दुसरा झटका लागलेला आहे जॉर्ज 11 या संघाला आणि त्यानुसारच रणनीती आखलेली. जरी वाईडची अतिरिक्त एक धाव मिळाली तरी पण चालेल, परंतु सूरज सारखा फलंदाज बाद करण्यात यश मिळालेलं आहे. यष्टीरक्षक देखील तेवढाच चपळ. त्यांनी आधीच रणनीती आखलेली की हा वाईड म्हणजे ते पुढे येऊन खेळतील आणि आपण
एक षटक आणि 4 चेंडू म्हणजे अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक, परंतु एक चेंडू शिल्लक जो डबल बारचा फटाका वाजण्याकरती एकच चेंडू शिल्लक आहे. माहिती आहे मी डबल बार साठी एक बॉल बाकी आहे. अरे 2 बॉल बाकी आहे. मी काय बोललो ते ऐकलंच नाही ना तू. मी तो डबल बारचा जो फटका आहे त्यासाठी एकच चेंडू बाकी आहे असं बोललो मी. काहीसा घोळ होतोय सारखा सारखा. मी 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु मी बोललो की एकच चेंडू शिल्लक आहे, कारण सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत ती दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूची, जो डबल बारचा फटाका. आणि चालू असलेला सामना अद्वैत 11 विरुद्ध जॉर्ज 11. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे डबल बारच्या फटक्याकरता. 14 धावा, 2 गडी बाद 14 धावा, परंतु अजूनही चिंतेची बाब म्हणजे अद्वैत 11 याकरता, कारण राहुल उर्फ लॅबो अजूनही मैदानावर आहे. त्यामुळे थोडीशी भीती ही अद्वैत 11च्या पूर्ण संघामध्ये आहे. पुन्हा एकदा तिसरा झटका जॉर्ज 11 या संघाला. तिसरा झटका. जर शेवटच्या चेंडूवर जर हा गडी बाद झाला असता तर याचा अजून एक झटका लागला असता जॉर्ज 11 या संघाला, कारण त्यांच्या अजून 4 धावा देखील वजा केल्या असत्या. त्यामुळे आता जॉर्ज 11 जरी वर्चस्व ठेवून असला तरी पण त्यांना सांभाळून राहावं लागेल या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर. याच्यावर सर्व अवलंबून आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जर हा गडी बाद झाला असता, शेवटच्या चेंडूवर याचा मोठा झटका लागला असता जॉर्ज 11 या संघाला. आतापर्यंत तरी वर्चस्व होतं जॉर्ज 11 या संघाचं, परंतु या 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद झाले. त्याच्यामुळे पुन्हा एकदा कमबॅक केलेल्या अद्वैत 11 या संघाचं नक्कीच या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आनंद लोके. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू डबल बारचा फटका अद्वैत 11 विरुद्ध जॉर्ज 11. थोडस चकवलेलं आहे. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. गडी जर बाद झाला असता, धाव बाद झाला असता, नक्कीच फटका लागला असता जॉर्ज 11 या संघाला, परंतु हा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना काहीसा बरोबरीत सुटला. एका धावावरच समाधान मानावं लागलं, परंतु डबल बारचा फटका असल्यामुळे 2 धावांची भर पडलेली आहे धावसंख्येमध्ये. जॉर्ज 11 विरुद्ध अद्वैत 11 आता होत असलेला सामना. पुन्हा एकदा मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार प्रकट करतो. आता मी विनंती करतो श्री महापणकर साहेब यांना, व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत उदेश पाटेकर साहेब मागाटणे विधानसभा प्रमुख यांचा शाल, श्रीफळ, तुळशी रोप आणि सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत करतील. त्यांना माननीय श्रीयुत उदेश पाटेकर साहेब यांचा सत्कार करतील श्रीयुत महापणकर साहेब, मागाटणे विधानसभा प्रमुख. माननीय श्रीयुत उदेश पाटेकर साहेब यांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. सामना काहीसा आतापर्यंत तरी अटीतटीचा होत चाललेला आहे. जॉर्ज 11 विरुद्ध अद्वैत 11 या संघातील हा सामना. दुसऱ्या षटकामध्ये काहीशी करामत झाली आणि त्यांची लागोपाठ काही गडी बाद झाले जॉर्ज 11 या संघाचे. फक्त एवढीच चिंतेची बाब की अजूनपर्यंत फक्त लॅबो मैदानावर अजूनही आहेत. एवढीच फक्त चिंतेची बाब अद्वैत 11 या संघाकरता. परंतु हा सामना आता अटीतटीचा होत चाललेला आहे. जॉर्ज 11 विरुद्ध अद्वैत 11.
अतिशय उत्कृष्ट असा फटका, परंतु तेवढंच ऐन मोक्याच्या क्षणी अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं. नक्कीच कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. चौकाराची छाप पडलेली या चेंडूवर, परंतु अगदी मोक्याच्या क्षणी त्यांनी हात घालून चौकार वाचवलेला, म्हणजे संघाकरता त्यांनी 3 धावा वाचवलेल्या आहेत. पुन्हा एकदा कौतुक तुमचं. आणि फक्त आम्ही या मैदानावर आपण या सामन्याचा आनंद घेत आहोत, त्याप्रमाणे काही आपले मित्र नातेवाईक तसेच काही खेळाडू YouTube वर जे थेट प्रक्षेपण चालू आहे या सामन्याचं, त्यावर देखील आनंद घेत आहेत. मला आत्ताच कमेंट देखील आल्या त्यावरनुसार पंकज सिंग उर्फ मॉन्टी यांनी आत्ताच काही कमेंट्स पण पाठवलेल्या. असे खूप व्ह्यूअर्स वाढत चालले आहेत. प्रशांत चषकाचे YouTube वर थेट प्रक्षेपण आहे या सर्व सामन्यांचं. यावेळी मात्र यश मिळालेलं आहे, कारण मोठा झटका बसलेला आहे जॉर्ज 11 या संघाला. त्यांचा बलाढ्य असा खेळाडू लॅबो हा तंबूत परतलेला आहे, त्यामुळे जॉर्ज 11 या संघाच्या तंबूत देखील घबराट बसलेली आहे. लॅबो हे तंबूत परतलेले आहेत. आता काहीसं वर्चस्व झालेलं आहे अद्वैत 11 या संघाचं. आता उर्वरित 10 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आणि लॅबो हे तंबूमध्ये परतलेले आहेत, त्यामुळे जॉर्ज संघामध्ये देखील आता चिंतेचं वातावरण झालेलं आहे. आधी चिंतेचं वातावरण होतं अद्वैत 11 या संघाकडे, कारण त्यांच्याकडे अजूनही लॅबो हा खेळपट्टीवर होता, परंतु याला देखील बाद करण्यामध्ये यश मिळालं, त्यामुळे आता चिंतेचं वातावरण काहीसं जॉर्ज 11 या संघामध्ये देखील. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे दोन्ही संघांना अजूनही संधी आहे. अगदी अटीतटीचा होत असलेला हा सामना अद्वैत 11 विरुद्ध जॉर्ज 11. 10 चेंडू 16 धावा शिल्लक. यावेळी काहीसं नियंत्रण चुकलं, वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त अशी 1 धाव मिळाली. 10 चेंडू 15 धावा. नक्कीच सर्वजण या सामन्याचा आनंद घेत असतील, कारण YouTube वर लाईव्ह याचं थेट प्रक्षेपण म्हणजे लाईव्ह थेट प्रक्षेपण YouTube वर होत आहे, ज्याचे प्रत्येक क्रिकेट रसिक त्याचा आनंद घेत आहेत. चारशेच्या जवळपास आपण हे जे प्रेक्षक झालेले आहेत YouTube वर. 9 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा वाईड च्या स्वरूपात अतिरिक्त अशी 1 धाव मिळाली. लॅबो बाद झाल्यानंतर तुम्ही थोडस कमबॅक केलेलं अद्वैत 11 या संघाने, परंतु जरा थोडेसे तुम्ही गाफील झालात आणि 2 वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त अशा 2 धावा दिल्या, ज्याच्यामुळे पुन्हा एकदा वर्चस्व झालेलं आहे जॉर्ज 11 या संघाचं, कारण 9 चेंडूंमध्ये अवघ्या 13 धावांची आवश्यकता. कधी सामना अद्वैत 11 संघाच्या बाजूने तर कधी सामना जॉर्ज 11 संघाच्या बाजूने झुकतोय, परंतु अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. ज्याप्रमाणे आता निर्धाव चेंडू टाकला. पुन्हा एकदा अद्वैत 11 यांच्या पारड्यामध्ये हा चेंडू आताचा गेला. 8 चेंडू 13 धावा. दोन्ही संघ अतिशय नावाजलेले आणि बलाढ्य संघ आहेत, त्याच्यामुळे कधी पारड अद्वैत 11 याच्या बाजूने झुकते तर कधी जॉर्ज 11च्या बाजूने झुकताना दिसत आहे. प्रणय कांबळी हे देखील अतिशय नावाजलेले असे गोलंदाज आहे. दुसरं षटक घेऊन आले ते आपल्या संघाकरता 3रं षटक आणि वैयक्तिक असं दुसरं षटक टाकतायत प्रणय कांबळी. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू अतिशय उत्कृष्ट फटका. एकाच धावर
एकच धाव मिळाली आहे या चेंडूवर. आता 7 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 12 धावा. जॉर्ज 11 विरुद्ध अद्वैत 11 चालू असलेला सामना. सामना अगदी अटीतटीचा होत चाललेला दोन्ही बलाढ्य असे संघ. जॉर्ज 11 विरुद्ध अद्वैत 11. अतिशय उत्कृष्ट फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एखाद्यावर समाधान मानावं लागत आहे. आता उर्वरित 6 चेंडू आणि 11 धावा. शेवटचं निर्णायक षटक. 6 चेंडू 11 धावा. कोणीही आतापर्यंत या सामन्याचा निकाल सांगू शकत नाही, कारण दोन्ही संघ त्याच तुलनेची कामगिरी करताना दिसत आहेत. तेवढेच दोन्ही बलाढ्य संघ. 6 चेंडू 11 धावा. हे लक्ष सहज देखील पार होऊ शकतं, परंतु आताची कामगिरी बघता अद्वैत 11 ची तर थोडस कठीण देखील होत चाललेलं असं आव्हान झालेलं आहे आता जॉर्ज 11 करता, कारण त्यांचा लॅबो हा देखील तंबूत परतलेला आहे. त्यामुळे आता जिंकण्याकरता 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. शेवटचं निर्णायक षटक या सामन्याचं. काहीसा थ्रो चुकीचा होता, परंतु त्याचा काही फरक झालेला नाहीये. अद्वैत 11 ला 5 चेंडू 10 धावा. दुप्पट म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावांची सरासरी. 5 चेंडू 10 धावा. घनश्याम आपल्या संघाकरता 4थं षटक निर्णायक असं षटक घेऊन आले आणि वैयक्तिक असं पहिलं षटक टाकतायत घनश्याम. रोहन चिले आता सामना करतील घनश्याम यांच्या गोलंदाजीचा. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत घनश्याम. यावेळी मात्र एखाद्या समाधान मानावं लागत आहे. काहीसं कठीण होत चाललेलं असं आव्हान दिसतंय आता जॉर्ज 11 या संघाकरता. 4 चेंडू 9 धावा, परंतु जॉर्ज 11 हा अतिशय बलाढ्य असा संघ आहे. कोणत्याही क्षणी चौकार या षटकार मारून विजयाच्या जवळ पोहोचतील अशी सर्वजणच अपेक्षा करत आहेत, परंतु त्यांना तेवढीच फाईट देत आहेत अद्वैत 11 चा संघ. 4 चेंडू 9 धावा. घनश्याम यांच्या गोलंदाजीचा सामना करत आहेत. थोडस वाईड च्या स्वरूपात अतिरिक्त 1 धाव मिळाली असती, परंतु काही चुकीचा फटका खेळलाय त्याच्यामुळे एखाद्यावर समाधान मानावं लागत आहे. आता 3 चेंडू शिल्लक. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची आवश्यकता. जॉर्ज 11 या संघाला सामना जिंकण्याकरता म्हणजे 2 चौकारांची त्यांना गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त 3. पाहूया. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. एखाद्यावर समाधान मानावं लागत आहे, म्हणजे ज्याप्रमाणे मी आताच सांगितलं दोन्ही चेंडूंवर चौकारांची गरज आहे जॉर्ज 11 या संघाला. त्यामुळे थोडस आता वर्चस्व झालेलं आहे अद्वैत 11 या संघाचं या सामन्यावर. या दोन्ही चेंडूंवर चौकार मारावे लागतील, अन्यथा एक षटकार तरी मारावा लागेल एका चेंडूवर, तरच जॉर्ज 11 हा संघ हा सामना जिंकू शकतो. अन्यथा जॉर्ज 11 संघ या स्पर्धेतून बाद होईल. परंतु बलाढ्य असा संघ आहे जॉर्ज 11. कोणत्याही क्षणी मी आशा करतो की
अद्वैत 11 या संघाने चांगलाच कमबॅक केलेला आहे. काही जण त्यांच्या पाठीशी उभे राहून होम हवन देखील करतायत. अद्वैत 11 कारण त्यांच्या समोर संघ आहे हा जॉर्ज 11, त्यामुळे अद्वैत 11 या संघाकरता काही ठिकाणी होम हवन केले जात आहेत. अद्वैत 11 हा संघ हा सामना जिंकू याकरता किती दिलेले आहेत? 4 धावा. आता सामना जिंकण्याकरता एक चेंडू 3 धावा. मी सांगितलं ज्याप्रमाणे समोर संघ आहे हा जॉर्ज 11चा संघ कोणत्याही क्षणी कसाही कमबॅक करू शकतात. ज्याप्रमाणे 2 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता होती, ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी चौकार मारला. आता या शेवटच्या चेंडूवर 3 धावांची आवश्यकता. आता पाहूया होम हवन किती कामी येतात अद्वैत 11 या संघाला. काही जण त्यांच्यासाठी होम हवन करत आहेत. अद्वैत 11 हा संघ हा सामना जिंकू याकरता एक चेंडू 3 धावा शिल्लक. जॉर्ज 11 विरुद्ध अद्वैत 11 असा चालू असलेला हा सामना. मैदानाच्या बाहेरील बाजूस होम हवन चालू आहेत की अद्वैत 11 हा सामना जिंको, कारण त्यांच्या समोर बलाढ्य असा संघ जॉर्ज 11चा. एक चेंडू 3 धावा. आणि जॉर्ज 11 या संघाने चौकार अतिशय उत्कृष्ट, ज्याप्रमाणे मी प्रशंसा करत होतो जॉर्ज 11 या संघाची. जॉर्ज 11 हा बलाढ्य असा संघ आहे. मी पुन्हा एकदा उदेश पाटेकर साहेब यांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिला त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. पुन्हा एकदा हार्दिक 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 आभार माननीय श्रीयुत उदेश पाटेकर साहेब यांचं. आणि पुन्हा एकदा मी अभिनंदन करीन जॉर्ज 11 या संघाचं, ज्याप्रमाणे त्यांनी कमबॅक केले. ज्याप्रमाणे जॉर्ज 11 या संघाचं नाव आहे अंडरआर्म सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये. जॉर्ज 11 हा ज्याप्रमाणे भारत जशी कामगिरी करतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये, त्याचप्रमाणे काही कामगिरी करतोय जॉर्ज 11चा संघ. ज्याप्रमाणे त्यांनी